नमो नमः। सर्वेषां रसिकवराणां कृते संस्कृतदिनस्य हार्दाः शुभाशयाः। सुरससुबोधा विश्वमनोज्ञा ललिता हृद्या रमणीया अमृतवाणी संस्कृतभाषा नैव क्लिष्टा न च कठिना। अशी संस्कृत भाषेची प्रशस्ती संस्कृतचे गाढे विद्वान पंडित वसंतराव गाडगीळ यांनी केलेली आपल्याला माहिती आहे. पण अलीकडे संस्कृत भाषा मृतभाषा, इट इज डेड लँग्वेज असं म्हणण्याची एक पद्धत रूढ झाली आहे. संस्कृतची हेटाळणी करण्याची ही पद्धत सर्वदूर पसरलेली आपल्याला दिसेल. काय आहे, संस्कृत ही मृतभाषा म्हटलं की तिला टिकवण्याचे कष्ट घ्यावे लागत नाहीत, तिच्या विकासासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. त्यामुळे संस्कृतला मृतभाषा म्हणणं हे म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट सारखा प्रकार आहे. खरं तर संस्कृतच्या महत्त्वाबद्दल बोलायचं तर आपली सर्वांची अवस्था महाकवी कालिदासाच्या क्व सूर्यप्रभो वंशः क्वचाल्प विषया मतिः या वचनात किंचित बदल करून क्व द्वे देवप्रभवा भाषा क्वचाल्प विषया मतिः असं म्हणण्यासारखी आहे. संस्कृत ही देवभाषा आहे, दिव्य म्हणजेच तेजस्वी भाषा आहे. तिचं शब्दवैभव एवढं आहे की साऱ्या भारतीय भाषांमध्ये तिच्यातलेच शब्द पुष्कळ असलेले आढळतात. विशेषतः दक्षिणेत तमिळ, तेलुगू, कन्नड इत्यादी भाषांमध्ये तर उत्तरेकडे आसामी, बंगाली इत्यादी भाषांमध्ये संस्कृत प्रचुर शब्दांची रेलचेल आढळते. भाषा समृद्ध होते ती तिच्यात निर्माण होणाऱ्या साहित्यामुळे. किती प्रकारचं साहित्य एखाद्या भाषेत उपलब्ध आहे त्यावर तिची समृद्धी ठरते. संस्कृत भाषा या दृष्टीनं अत्यंतिक समृद्ध अशी भाषा आहे. कारण या भाषेत केवळ ललित काव्य किंवा ललित गद्यच निर्माण झालं नाही, तर वैचारिक साहित्यही विपुल प्रमाणात निर्माण झालं. शास्त्रग्रंथही लिहिले गेले. चर्चा, चिकित्सा, खंडनमंडन, प्रश्नोत्तर, संवाद अशी भाषेतली विविध माध्यमंही यात हाताळली गेली. वेदांपासून विचार केला तर संस्कृत भाषेत मानवाच्या प्रारंभीच्या काळातली उत्सुकता, भीती, आश्चर्य अशा अनेक भावना व्यक्त झाल्या. अग्नी, पाऊस, उषा, रात्र अशा अनेकविध नैसर्गिक उपकारक आणि वादळ, वावटळ, भूकंप अशा अपकारक शक्तींबाबतच्या कुतूहलाने आणि भीतीपोटी त्या शक्तींची स्तुती, प्रार्थना, त्यांना विनंती किंवा त्यांच्याविषयीची कृतज्ञता वेगवेगळ्या प्रकारे वेदात आलेली दिसते. मृळा सुक्षत्र मृळय यूयम पात स्वस्तिभिः सदा नः गणानां त्वां गणपतीं हवामहे अशा वेगवेगळ्या शब्दात वेदातील सूक्तांमध्ये याचे पडसाद आपल्याला जाणवतात. सामवेदातील ऋचांच्या सस्वर गायनातून प्राचीन संगीताशी आपला परिचय होतो. वेगवेगळ्या यज्ञक्रियांच्या वेळी कोणत्या ऋचा, कोणती सूक्त म्हणायची, त्यांचं त्या यज्ञातलं महत्त्व काय याची माहिती ब्राह्मण ग्रंथ देतात. आरण्यक आणि उपनिषद यासारख्या संस्कृत ग्रंथांमधून आपल्याला विश्वाचा पसारा आणि त्याचं क्षणभंगुरत्व पाहून जे विविध प्रश्न पडतात, म्हणजे हा पसारा कुणी मांडला, आपलं स्थान या पसाऱ्यात नेमकं काय, मृत्यूनंतर आपलं काय होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. एखाद्या गोष्टीचं किंवा पदार्थाचं ज्ञान आपल्याला कसं होतं, ती ज्ञान प्रक्रियासुद्धा आपल्याला प्रथम सांगितली ती संस्कृतमधल्या न्यायशास्त्रानंच. या ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान वगैरे प्रमाणही संस्कृत भाषेनंच आपल्याला दिली. तर्कशास्त्र ही संस्कृत भाषेची आपल्याला महत्त्वाची देणगी आहे. एखाद्या गोष्टीची चिकित्सा कशी करावी ते संस्कृत भाषेतील न्याय, वैशेषिक आणि पूर्वमीमांसा अशा ज्ञानशास्त्रांच्या अभ्यासामुळं आपल्याला अधिक चांगलं कळलं. एखादी गोष्ट पटली नाही तर त्यावर आक्षेप घेणं, ती पटवून देताना पटवणाऱ्यानं ते आक्षेप खोडून काढणं, त्यासाठी तर्कसंगत युक्तिवाद करणं, हे सारं घडलं संस्कृत साहित्यातल्या दर्शन वाङ्मयामधल्या वादपरंपरेमुळे किंवा खंडनमंडन, पूर्वपक्ष, उत्तरपक्ष इत्यादी प्रकारांमुळे. गणितातले हिशेब सोपे झाले ते पिंगलाचार्यांनी छंदशास्त्रात प्रथम मांडलेल्या शून्याच्या संकल्पनेमुळे आणि शुल्ब सूत्रांमुळे भूमितीचा जन्म झाला. संस्कृतमधल्या स्मृतिग्रंथांनी समाज टिकवून ठेवण्यासाठीचे नियम जगाला दिले. नमस्काराचं महत्त्व, आईचं महत्त्व, गुरुसेवेचं महत्त्व, स्वाध्यायाचं महत्त्व अशा अनेक संस्कारांच्या बाबी स्मृतिग्रंथातून सांगितल्या गेल्या. ब्रह्मचारी असताना, विद्यार्थी असताना कसं वागावं,
गृहस्थाश्रमात पदार्पण केल्यावर कसं वागावं या गोष्टी स्मृतिग्रंथांइतक्याच धर्मसूत्र, गृह्यसूत्र यांनीही शिकवल्या. चुकीच्या आहार विहारामुळे होणारे आजार कसे रोखावेत, ते झालेच तर बरे कसे करावेत, हे आयुर्वेदानं आणि योगानंही सांगितलं. पुढे रामायण महाभारत या 2 काव्यांनी जगातले चांगुलपणाचे आदर्श भारतीयांपुढे ठेवले. आदर्श कुटुंब, आदर्श राजा, आदर्श राज्य, आदर्श पती, आदर्श पिता, सगळ्याच नात्यातले आदर्श रामायणानं समोर ठेवले. तर जीवनातलं विदारक वास्तव कौरव पांडवांच्या भाऊबंदकीमधून, ययातीच्या आणि शंतनूच्या आत्यंतिक उपभोग लालसेमधून, धृतराष्ट्राच्या राज्यतृष्णेमधून महाभारतानं भारतीयांना दाखवलं. युद्धनीतीतले बारकावे, राजनीतीतील बारीकसारीक तपशील वाचून भारतीय स्वातंत्र्य युद्धातले वीर शहाणे झाले. यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न तत्क्वचित हे महाभारताबद्दल म्हटलं गेलं असलं तरी ते समग्र संस्कृत भाषा आणि संस्कृत साहित्य यांच्या बाबतीत खरं आहे. आता बायोडायव्हर्सिटी, पर्यावरणातली विविधता हा आपल्या दृष्टीनं अगलीकडचा विषय. पण संस्कृत साहित्यात वेदांपासून पुराणांपर्यंत आणि आर्ष महाकाव्यांपासून अभिजात महाकाव्यांपर्यंत हा सर्वत्र आलेला दिसतो. वेदांमध्ये उषेची, पर्जन्याची वर्णनं, पुराणांमधली निसर्ग आणि क्षेत्र वर्णनं, त्या ऋतूंमधली वनस्पती, प्राणी, त्यांचे व्यापार व्यवहार यांची वर्णनं, त्यांचे तपशील, रामायण महाभारतामधली ऋतुवर्णनं, नाटकामधली निसर्ग वर्णनं, सगळ्यांमध्ये ही बायोडायव्हर्सिटी सहजपणे वाचायला आणि अनुभवायला मिळते. उत्तरामचरितम सारख्या नाटकात बदलणाऱ्या निसर्गाची दखल देखील भवभूतीने घेतलेली दिसते. पर्यावरण रक्षण हा अलीकडचा जिव्हाळ्याचा विषय. अलीकडे लोकांना झाडं लावा, झाडं जगवा वगैरे सांगावं लागतं. वाघासारख्या दुर्मिळ प्राण्यांचं रक्षण करण्यासाठी अभयारण्य, मेळघाट प्रकल्पासारखे प्रकल्प उभारावे लागतात. पण संस्कृत साहित्यात तपोवन हे सर्व प्राण्यांचं निर्भयपणे वावरण्याचं स्थान होतं. तिथं प्रवेश करताना शस्त्राविना प्रवेश करावा असा अलिखित नियम असे आणि राजासह तो सर्वांना बंधनकारक असे. त्यामुळे शाकुंतलात तशी समज एक तापस दुष्यंताला देताना दिसतो. झाडांना पाणी घालणं, आळी करणं आणि त्यांची पोटच्या मुलासारखी काळजी तपोवनातले लोक घेताना दिसतात. संस्कृत नाटकातल्या नायिका, मग ती उर्वशी असेल, सीता असेल की शकुंतला, एखाद्या वृक्षाला मानसपुत्र मानताना दिसतात किंवा एखाद्या वेलीला बहीण मानून तिला बिलगताना दिसतात, तिच्याशी हितगुज करताना दिसतात. वनस्पती आणि प्राणी यांचे आजार, त्यांच्या चांगल्या वाईट जाती यांची माहिती देणारं अश्वशास्त्र, हस्ती आयुर्वेद, वृक्षायुर्वेद असे ग्रंथही संस्कृतमध्ये आढळतात. इव्हेंट मॅनेजमेंट हा अलीकडच्या काळातला अगदी महत्त्वाचा विषय. हा ज्याला चांगला येतो तो हुशार मानला जातो. हाही विषय संस्कृत साहित्यात सहज जाता जाता आलेला दिसतो. रामायणात दशरथानं जो पुत्रकामेष्टी यज्ञ केला त्या यज्ञाची सिद्धता करण्याची आज्ञा त्यांना वसिष्ठांना दिली असं वर्णन आहे. आणि त्यानंतर वसिष्ठांनी बोलवलेली सभा, केलेल्या सूचना, केलेलं कामांचं वाटप हे जे सारे उल्लेख रामायणात आहेत ते उल्लेख म्हणजे वसिष्ठांच्या इव्हेंट मॅनेजमेंट कौशल्याचंच निदर्शक आहेत. भरत-राम भेट, भरतानं आणलेल्या पादुका या गोष्टींचं वर्णन आपण खूप रसभरीत केलं गेलेलं ऐकतो. पण शोकावेगात भरत विचार न करता रामाला भेटायसाठी मोठ्या लवाजम्यासह अरण्यात गेला असं घडलेलं नाही. भरतानं आपल्याबरोबर येणाऱ्या आबालवृद्धांचा विचार करून अरण्यातले रस्ते व्यवस्थित करून घेण्याची व्यवस्था केली आहे. वाटेवरच्या जागेत विश्रांतीसाठी थांबे बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि हा सर्व तपशील रामायणात आलाय. हे इव्हेंट मॅनेजमेंट वेगळं काय आहे? महाभारतातही अशाच इव्हेंट मॅनेजमेंटच्या प्रसंगांची रेलचेल आहे. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे धडे देणारा कृष्ण, भीष्म, विदुर हे महाभारतातले वीर. पण संस्कृतमध्ये कौटिल्य किंवा चाणक्य हा एक असा वीर होऊन गेला की जो राजनीतिज्ञ तर होताच पण निस्पृह शिक्षकही होता. राजनीतीचे त्याने दिलेले पाठ आजच्या राजकारणात वस्तुपाठ ठरावेत असे आहे. संस्कृत सुभाषित हा तर व्यवहार नीतीचा खजिनाच म्हणायला हवा. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम कारणेनैव जायन्ते मित्राणि रिपवस्तथा उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः छायेव मैत्री खलसज्जनानां.
न खलु वयस्तेजसो हेतुः. अशी लाखो सुभाषितं माणसाला चुकता चुकता शहाणी करणारी, त्यांच्या विचाराच्या कक्षा रुंदावणारी ठरतात. पंचतंत्र हितोपदेशातल्या नीतिकथाही व्यवहारशून्य माणसाला व्यवहार चातुर्याचे धडे देतात. संस्कृत साहित्यातली भावमधुर स्तोत्र माणसाच्या अशांत अस्वस्थ मनाला शांत करतात. न संपणाऱ्या सांसारिक गोष्टींच्या हव्यासाकडून मागं परतवून मोक्षाच्या मुक्तीच्या मार्गाकडे वळवतात. भज गोविंदम सारखी स्तोत्र अधिकारवाणीनं कानउघाडणी करतात, तर अधरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम सारखी हळुवार स्तोत्र ईश्वर स्वरूपाचा गोडवा मनात ठसवतात. रसिक हो, संस्कृत साहित्याचं असं महत्त्व किती आणि कसं वर्णन करू? ते अवर्णनीय आहे, अनुपम आहे. देवाच्या रूपाचं वर्णन करणं जसं अशक्य, केवळ दिव्य असा एकच शब्द आपण त्यासाठी वापरू शकतो, तसंच या देवभाषेबाबतही आहे. देवांच्या या भाषेचं आपण महत्त्व सांगणं म्हणजे पुन्हा कालिदासाच्या शब्दात तितिर्षुः दुस्तरो मोहात उडुपे नास्मी सागर, छोट्याशा नौकेनं अथांग असा महासागर पार करण्याची अज्ञानामुळं इच्छा करण्यासारखं आहे. त्यापेक्षा हा मोह सोडून भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती असं म्हणून आणि संपूर्ण भारतीय संस्कृतीत संस्कृताश्रिता संस्कृत भाषेत अंतर्भूत आहे असं म्हणत तिच्यासमोर नतमस्तक व्हावं हेच बरं. पण त्याहीपेक्षा संस्कृत भाषा यथासंभव अवगत करून घ्यावी हे जास्तच बरं, नाही का? धन्यवाद.